नमस्कार मित्रांनो, मी माही. तर सर्वांना मानाचा जय आदिवासी. तर स्वागत आहे तुमचा नवीन एक परत ब्लॉगमध्ये. तर नक्की बघा आपल्या वणी गावात किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे. आज 14 नोव्हेंबर आहे. तर आपण रात्री किती 10-10:30 वाजले का रे, 10 वाजलेले आहे. तर आपण जात आहे, आपला यो हॅनी सिंगर पण येत आहे. तर आपण डेकोरेशन बघायला जातोय. उद्या खूप मोठा कार्यक्रम राहणार आहे. तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही, कारण की कार्यक्रम आपण पूर्ण शूट करणार आहे. तर चला, ओके बाय. तर गाईस 11 वाजलेले आहे. तर आपण आलेलो आहे, आपल्याला नाही का सागर भाऊनी स्टेटस टाकलेले होते, म्हणून उत्सुकता झाली की तब्येत तर खूप खराब होती माझी, पण तरी पण आपण सागर भाऊचे स्टेटस पाहून आलेलो आहे की कसे डेकोरेशन केलेलं आहे. तर इथं काम चालूच आहे अजून. बघा गाईज, इथं पाऊरी लावलेली आहे. तर बघू शकताय तुम्ही, आता पण कार्यक्रम चालूच आहे. तर नक्की पूर्ण ब्लॉग वॉच करा. आपला पूर्ण कार्यक्रम आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर गाईज बघू शकताय तुम्ही, आमच्या वणी गावात 15 फुटी पाऊरी. तर गाईज बघू शकताय तुम्ही, डेकोरेशन किती जबरदस्त आहे. तर हे इंद्रजित खान कार्यकर्ते, क्रांती सूर्य बिरसा मुंडा. तर हे काय दोन शब्द बोलते. उद्याकडे कार्यक्रमाला नक्की या. जोरात बोला. उद्याकडे कार्यक्रमाला नक्की या. तर ब्लॉग येऊन जाईल कार्यक्रम केलं, पण तरी पुढच्या वर्षी नक्की या, लक्षात ठेवा. सागर भाऊ ज्यांचं स्टेटस पाहून आपण इथं आलेलो आहे. त्यांचं स्टेटस टाकलं होतं डेकोरेशन नाही का. भारतात एकमेव पाऊरी, वणी गावाची शान, पहिली अशी पाऊरी आहे 15 फुटी. बघू शकताय तुम्ही. धरती माताला मान मान गेला उभा, धरती धरतीला
सकाळी 14 नोव्हेंबर रात्रीचं तुम्ही बघितलंच असाल कार्यक्रमाची पहिली सुरुवात पारंपरिक ढाक वाद्याने केलेली आहे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघितला असाल मी आशा करते. तर कार्यक्रमाची पहिली सुरुवात आहे. उद्या आपण परत नेक्स्ट ब्लॉग टाकू, ते पण तुम्ही नक्की पूर्ण बघा, कारण त्या ब्लॉगमध्ये पण आपण पूर्ण कार्यक्रम घेणार आहोत. जय आदिवासी. 15 नोव्हेंबर जय मिर्झा. आम्ही तुमचे